नमस्कार, मी जगदीश देशमुख. जय महाराष्ट्रमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बातम्या पाहूया विस्ताराने. सुरुवातीलाच एक मोठी बातमी, राजकीय बातमी नागपुरातून समोर येते आहे. नागपुरामध्ये राजकीय घडामोडींना वेग आलेला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी नितीन गडकरी यांची भेट घेतली आहे. नागपूर महानगरपालिका निवडणुकीसंदर्भात बैठक झालेली आहे. भाजपाचे शहराध्यक्ष, आमदार सुद्धा या बैठकीला उपस्थित आहेत. तर नागपुरामध्ये पालिका निवडणुकांमध्ये यश मिळवण्यासाठी ही भेट झाल्याची माहिती समोर येते आहे. अधिक माहिती घेऊया. आपले प्रतिनिधी तेजस मोहतुरे आपल्यासोबत जोडलेले आहेत. तेजस, मुख्यमंत्र्यांनी नितीन गडकरी यांची भेट घेतलेली आहे. पालिका निवडणुकांसंदर्भात अर्थातच ही भेट असणार. काय नेमकी आव्हानं भाजपासमोर नागपूर महानगरपालिका आणि आजूबाजूला असलेल्या महानगरपालिकांमध्ये दिसत आहेत? नक्कीच आपण जर बघितलं असेल तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज जे आहे ते दिवसभर नागपुरात होते आणि सकाळपासून जे आहे ते कार्यकर्त्यांची, समर्थकांची रीग जी आहे ते त्यांच्या शासकीय निवासस्थान असलेल्या रामगिरी बंगल्यावर पाहायला मिळत आहे. त्यानंतर जर बघितलं असेल तर या संपूर्ण बैठकीत जे आहे ते वेग आल्याचे चित्र आपल्याला दिसत आहेत. विभागीय कार्यालय नागपूर येथे सुद्धा चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वात जे आहे चंद्रपूर संदर्भातली बैठक पार पडली. त्यामध्ये जर बघितलं असेल तर उपेंद्र कोठेकर असतील, हंसराज अय्यर असतील, किशोर जोरगेवार असतील आणि सुधीर मुनगंटीवार यांची बैठक पार पडले. त्यानंतर या बैठकीला एकंदरीत बघितलं असेल तर वेगळं रूप सुद्धा आलं, कारण की सगळं सकारात्मक असं प्रसारमाध्यमांसमोर जे आहे ते चंद्रशेखर बावनकुळे यांनी बोलून दाखवलं. मात्र सुधीर मुनगंटीवार यांनी प्रसारमाध्यमाला बोलण्यास नकार दिला. आता जी बैठक जे सुरू आहे ती नितीन गडकरी यांच्या निवासस्थानी जे आहे ते बैठक सुरू झालेली आहे. या बैठकीमध्ये बघितलं असेल तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, यासोबत जर बघितलं तर भाजपचे नागपुरातील आमदार प्रवीण दटके असतील, संदीप जोशी असतील, त्यासोबत दयाशंकर तिवारी जे शहराध्यक्ष आहेत त्यांची बैठक जी आहे ते कोर कमिटीची बैठक गडकरी यांच्या निवासस्थानी इथे पार पडत आहे. 151 ठिकाणी संपूर्ण हे महानगरपालिकेच्या निवडणुका पार पडत आहे. आपण जर बघितलं तर हाय व्होल्टेज संपूर्ण हा नागपूरला बघितलं जातं आणि गड मानला जातो भाजपच्या. या ठिकाणी जर बघितलं असेल तर दिग्गज नेते आहेत. प्रवीण दटके जे आता आमदार झाले, मध्य नागपूरचे आमदार, त्यांच्या जागेवर कोण लढणार याच्या सुद्धा मंथन या संपूर्ण बैठकीत होणार आहे. संदीप जोशी ते विधान परिषदवर निवडून गेलेत, त्यांच्या जागेवर कोण एका अर्थानं लढणार आहे. त्यामुळे दक्षिण पश्चिम असेल किंवा मध्य नागपूरमध्ये या भागात कोण नगरसेवक असणार आहेत यांच्या सगळ्याच्यावर मंथन सुरू आहे. यासोबत जर बघितलं असेल तर 50 जागेची मागणी जी आहे ती शिवसेनेने लावून धरली आहे. या सगळ्या संदर्भात ज्या चर्चा ज्या त्या कोर कमिटी समोर ज्या ते सुरू आहे. मात्र तेजस, कोणत्या बिग फाईट या नागपूर महानगरपालिकेमध्ये वाटतायत? कोणकोणत्या अशा बिग फाईट आहेत ज्यामध्ये भाजपाला मोठी टक्कर मिळू शकते? नक्कीच आपण जर बघितलं असेल तर विकास ठाकरे यांचे जे पुत्र आहेत केतन ठाकरे, हे सुद्धा निवडणुकीच्या रिंगणात उभा राहणार आहे. त्यामुळे ते सुद्धा तगडं आव्हान त्या ठिकाणी राहणार आहे. कारण की आपण जर बघितलं असेल तर नगरसेवक राहिलेले विकास ठाकरे 2-3दा जे ते निवडून आले आहेत, त्या अगोदर ते महापौर सुद्धा होते. त्यामुळे भाजपला त्या ठिकाणी आव्हान असणार आहे. यासोबत जर बघितलं असेल तर संदीप जोशी ज्या मतदारसंघातून नेहमी नगरसेवक होतात, आता सध्या ते आमदार आहेत. या ठिकाणी बिग फाईट जे आहे ते यावेळी पाहायला मिळणार आहे, कारण काँग्रेस सुद्धा त्या ठिकाणी सज्ज आहे. त्यासोबत जर बघितलं असेल तर मध्य नागपूर जे प्रवीण दटके यांच्या बालेकिल्ला आहे, या ठिकाणी आता प्रवीण दटके सुद्धा आमदार झाले आहेत. या ठिकाणी सुद्धा जे बिग फाईट आहे ते होणार आहे, कारण की त्या ठिकाणी सुद्धा शिवसेना जे आहे ते उमेदवारी मागत आहेत. त्या ठिकाणी जर बघितलं असेल तर त्या भागात शहर अध्यक्ष, जिल्हा प्रमुख जे आहेत सूरज गोजे, हे या ठिकाणी जे आहेत ते उमेदवारी मागताना दिसत आहेत. त्यामुळे एकंदरीतच बघितलं असेल तर भाजपसाठी हे 4 ते 5 जे ठिकाण आहेत त्या ठिकाणी बिग फाईट आहेत. ते जागा जे आहेत ते सोडायला भाजप तयार नाही, कारण की भाजपचा तो गड मानला जातो. शिवसेना सुद्धा आपली जागा त्या ठिकाणी मागणी करत आहे. मात्र तेजस, काँग्रेसची काय स्थिती आहे नागपूर महानगरपालिकेमध्ये? काँग्रेसची सध्या काय स्थिती आहे? काँग्रेसनी जे आहेत 151 ठिकाणी लढण्याचा जो संकल्प घेतला, मात्र विकास ठाकरे आहेत शहर अध्यक्ष, यांनी सांगितलंय की आम्ही वंचित आणि युबीटीला सोबत घेत आहोत. त्यामुळे त्यांचा प्रस्ताव आमच्याकडे आलेला आहे. युबीटीने 37 जागेची मागणी जी आहे ते काँग्रेस पुढे केली आहे. या सगळ्या याच्यात जे आहे ते आज रात्री जे आहे ते उशिरापर्यंत मंथन होणार आहे. आणि एकंदरीत बघितलं असेल तर वंचितला किती जागा सोडायच्या याच्या सुद्धा काँग्रेस जे आहे ते मंथन एकंदरीतच करणार. आपण जर बघितलं असेल ह्या संपूर्ण युतीमध्ये जे आहे महाविकास आघाडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार, शरद पवार चंद्र गट नसणार असल्यामुळे या संपूर्ण याच्यात जर बघितलं असेल तर युबीटीला किती काँग्रेस जागा देते, यासोबत जर बघितलं असेल तर वंचितला किती जागा देते, यावर सुद्धा मंथन होणार आहे. आणि येत्या 30 तारखेला या संपूर्ण जागेची घोषणा जी आहे ते काँग्रेसकडनं होणार आहे, अशा प्रकारची माहिती जी आहे ते विकास ठाकरे यांनी दिलेली आहे. यासोबत जर बघितलं असेल तर 30 तारखेला भाजपची यादी जी आहे ते सुद्धा घोषित होणार आहे. या सगळ्या याच्यात चंद्रशेखर बावनकुळे यांनी या संदर्भात जी आहे ती माहिती दिली. आणि प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाणकडनं हिरवी झेंडी मिळाल्यानंतर आम्ही सगळ्या उमेदवारांची घोषणा करणार असल्याचे सुद्धा सांगितलेलं आहे. ठीक आहे तेजस, तुम्ही या बैठकीवर लक्ष ठेवून राहा. तुर्तास धन्यवाद दिलेल्या या माहितीबद्दल.